आज महाळादेवी येथे खरं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये एका हॉलचं आणि डिजिटल लॅबचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि दातृत्व आहे हासेबाबा आणि आई त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी या गावाला भेटला। त्यामध्ये तिथल्या शिक्षकांचा पण मोठा वाटा आहे, त्याबरोबर गावकऱ्यांचा पण मोठा आहे। प्रदीप जे असेल, शांताराम जे असेल किंवा गावातले सगळे सहकारी त्या लोकांनी मोठा म्हणजे खरं तर त्या आईबाबांच्या बरोबर असलेले त्यांचे ऋणानुबंध आणि त्या माध्यमातून त्यांनी देवस्थानला पण आत्तापर्यंत मोठा निधी दिला आहे आणि या शाळेला पण निधी दिला आहे आणि त्याच्याबरोबर गावकऱ्यांनी पण कोणी खुर्च्या देते, कोणी चटया देते, कोणी कॉम्प्युटर देतं आहे। कॉम्प्युटर देताना इथले काहीतरी 5 तरुण आहेत, त्या तरुणांनी ते कॉम्प्युटर दिलं आहे। मला वाटतं महाळादेवीचा आदर्श प्रत्येक गावानं घ्यावा आणि आपण मंदिरांना जशा देणग्या देतो तशा तुम्ही ज्या सरकारी स्कूल आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या यांना गावातून जे नोकरीला आहेत पोरं ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी काहीतरी आठवण म्हणून काहीतरी त्या शाळांना दिलं पाहिजे आणि आपल्या गावातल्या शाळा सुंदर केल्या पाहिजे, परिपूर्ण केल्या पाहिजे। ज्या भौतिक सुविधा देता येतील त्या परिपूर्णपणाने दिल्या पाहिजे। बाकी ज्ञानदानाचं कार्य तर शिक्षकवृंद करणारच आहे आणि पिढ्या घडवायचं काम शिक्षकवृंद करणारच आहे। धन्यवाद। आज श्री क्षेत्र महाळादेवी या ठिकाणी एक ज्ञानदानाचं पवित्र मंदिर उभं करण्याचं काम आमच्या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरो हसे व त्यांच्या सौभाग्यवती ताराबाई हसे यांनी 11 लाख रुपये देऊन या ठिकाणी सार्वजनिक सभागृह, बहुउद्देशीय सभागृह आणि कॉम्प्युटर लॅबची इमारत आज या ठिकाणी उभी राहिली आणि त्याचं लोकार्पण सोहळा आज तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्रभूषण समोच्च प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या ठिकाणी ह्या दाम्पत्याने खऱ्या अर्थानं या गावासाठी वाहून घेतलं आहे। अंदाजे आम्ही रक्कम मगाशी आमदार साहेबांना सांगितली 1.5 कोटीच्या आसपास ती रक्कम जाते। त्यामध्ये सोनं असेल, कायम ठेव असेल, जमीन असेल, शाळेसाठी ही इमारत असेल, असं सर्व दान मिळून 1.5 कोटी रुपये दान या तालुक्यामध्ये मला वाटतं एकमेव व्यक्ती असेल की एवढं मोठं या गावाला दान दिलं आहे। आणि हे दान देताना आमच्या गावावर त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला, कारण जर त्यांना विश्वास नसता या गावात जर काम दिसलं नसतं त्या त्यांनी एवढी मोठी रक्कम या ठिकाणी दिलीच नसती। या ठिकाणी मुद्दा पण नमूद करतो आणि जे हे 11 लाख रुपये दिले, मला अभिमानाने मी सांगतो की ते 11 लाख रुपये प्रदीप हसे यांच्या खात्यावर त्यांनी टाकले आणि या प्रत्येक गोष्टीचा खर्च हा माझ्या हातून झाला, म्हणून अत्यंत दर्जेदार काम या इमारतीचं करण्यात आलं आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मोठं ज्ञान मंदिर या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उभं राहिलं। त्याबद्दल दोन्ही आपण त्याचा आभार व्यक्त करतो, आमदार साहेबांचा आभार व्यक्त करतो, इंदुरीकर महाराजांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद।